नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नीती अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. यापूर्वी आपण बेसिक्स हे पहिलं लेक्चर बघितलं होतं भारतीय नदी प्रणालीचं. त्यानंतर गंगा आणि सिंधू ह्या दोन नदी प्रणाली बघितल्या होत्या, ज्या मेजर रिव्हर सिस्टम आहेत आपल्या भारतातील. आणि आता तिसऱ्यांदा आपण शिकतोय ते म्हणजे काय, आता एक ब्रह्मपुत्रा रिव्हर शिकूया आणि त्याच्यानंतर मग द्वीपकल्पीय पठारावरच्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांच्या संदर्भात सगळ्या गोष्टी आपण बघूया. ठीक आहे. भारतीय भूगोलाच्या संदर्भात जर तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्हाला सिंपली नीती अकॅडमीचा ॲप डाउनलोड करायचा आहे प्ले स्टोअरवरून. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला सेपरेट भारतीय भूगोलाचा कोर्स तसेच भारत आणि महाराष्ट्र संयुक्त कोर्स पाहिजे असेल तो सुद्धा अवेलेबल आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही जॉईन करू शकता. आता एक लक्षात घ्यायचं, इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आता आपण शिकतोय ते म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी. लक्षात ठेवायचं, आता ब्रह्मपुत्रेबद्दल जर अभ्यासायचं झालं तर तुम्हाला काही गोष्टीवर व्यवस्थित लक्ष द्यावं लागतं. एक मिनिट फक्त. ठीक आहे, करायची सुरुवात करूया. बघा, हेडिंग आहे ब्रह्मपुत्रा नदी. आता या ब्रह्मपुत्रेवर फारसे प्रश्न येत नाही, पण जिथे प्रश्न येतात ना त्या गोष्टी आपण शिकूया. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की भारतात जर तुम्ही बघितलंय तर भारताचा हा जो भाग आहे, ठीक आहे, या भारताच्या या भागामध्ये तुम्हाला एक मेजर रिव्हर सिस्टम दिसते ज्या नदीचं नाव आहे ब्रह्मपुत्रा. आता एक लक्षात ठेवायचं, इथे एक ठिकाण आहे ज्या ठिकाणाचं नाव आहे मानसरोवर. मानसरोवर. आणि या मानसरोवरला एक ग्लेशियर आहे, ज्या ग्लेशियरचं नाव आहे चेमायुंगडुंग. काय नाव आहे? चेमायुंगडुंग. ही काय हिम नदी. आणि चेमायुंगडुंग या हिम नदीपासून काय होते, एक नदी वाहत येते. ती सुरुवातीला अशी वाहते, अशी वाहल्यानंतर इथं एक पर्वत आहे ज्याचं नाव आहे नामचा बर्वा. काय नाव आहे? नामचा बर्वा. या नामचा बर्वा पर्वतापासून ही नदी जी आहे अशी भारतात एंटर करते आणि ही पुढे बांगलादेशमध्ये जाते. आणि या बांगलादेशमध्ये जाणाऱ्या या नदीला पुढे जाऊन एक नदी मिळते. त्या नदीचं नाव काय आहे? त्या नदीचं नाव आहे ती म्हणजे गंगा. आणि हिला इथे बघा, गंगेला बांगलादेशमध्ये काय म्हणतात? पद्मा म्हणतात. पद्मा. ठीक आहे. आणि ब्रह्मपुत्रेला बांगलादेशमध्ये काय म्हणतात? मेघना. सॉरी, जमुना. काय म्हणतात? जमुना. आणि या दोघींचा जो प्रवाह आहे इथून, याला काय म्हणतात? याला मेघना असं म्हणतात. लक्षात ठेवायचं. म्हणून तुम्हाला जर विचारलं गंगा आणि ब्रह्मपुत्रेचा संगम कुठे आहे, तर गंगा आणि ब्रह्मपुत्रेचा संगम तुम्ही सांगायचं बांगलादेशमध्ये. आणि कोण्या नावानं? तर तिथून ती मेघना नावानं स्टार्ट होते. कळालं? समज. बघा, मानसरोवर चेमायुंगडुंग हे मानसरोवर. मानसरोवर कुठे आहे? तिबेटमध्ये. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण हे अभ्यासलंय. कुठे आहे? तिबेटमध्ये. इथून एक ग्लेशियर आहे चेमायुंगडुंग नावाची, तिथून अशी एक नदी वाहत येते. सुरुवातीला तिबेटमध्ये वाहते आणि ती नामचा बर्वापासून कर्व होऊन ती काय होते, अशी खाली खाली येते आणि भारतातून असं वाहत जाऊन पुढे ती बांगलादेशमध्ये जाते. बांगलादेशमध्ये तिला जमुना नावाने ओळखले जाते आणि तिला मग गंगेचा प्रवाह मिळाल्यानंतर ती मेघना नावाने ओळखल्या जाते. आता एक लक्षात ठेवायचं, ही जी नदी आहे या नदीचा जर लांबी तुम्ही बघितली, बघा, सर्वात पहिले उगम बघूया. चला, उगम कुठं आहे मग? चेमायुंगडुंग. ही काय आहे? ही हिम नदी आहे. या हिम नदीपासून कोणता पर्वत? कैलास पर्वत. कैलास पर्वतामध्ये कोणतं? काय सांगाल? मानसरोवर. मानसरोवर. आणि कुठे? तिबेटमध्ये. तिबेटमध्ये. कळालं? हा झाला उगम. त्यानंतर जर हिची लांबी विचारली तर लांबी किती सांगायची? 2900 किलोमीटर. फार लांबीची नदी आहे, 2900 किलोमीटर लांबी आहे. त्यानंतर ही एक काय आहे, तर ही एक आंतरराष्ट्रीय नदी आहे. आंतरराष्ट्रीय नदी. सर्व नदी प्रणाली आपल्याला कव्हर अप करायची आहे. ठीक आहे. कारण की ही नदी कुठे कुठे वाहते? सर्वात पहिले तिबेट, त्यानंतर ही चायनाचा थोडासा भाग घेते, त्यानंतर भारत आणि त्यानंतर मग बांगलादेश. आणि बांगलादेश मधून ती बे ऑफ बेंगॉलला जाऊन मिळते. आता एक लक्षात ठेवायचं, या नदीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नावं देण्यात आले आहे. कोणकोणते नावं दिले बघू. बघा, या नदीला तिबेटमध्ये काय म्हणतात?
स्तांगपो म्हणतात. स्तांगपो बघा व्यवस्थित लिहून घ्यायचं. तिबेटमध्ये या नदीला काय म्हणतात? या नदीला स्तांगपो असं म्हणतात. तर या नदीला यारलुंग झांगबो, यारलुंग झांगबो या नावाने ओळखतात. ते म्हणजे चायनामध्ये. भारतामध्ये ही दिहांग नावाने येते. काय नावाने येते? अरुणाचल प्रदेशमध्ये हिला दिहांग म्हणतात. अरुणाचल प्रदेश. आणि मग अरुणाचल प्रदेशमध्ये एक लोहित नावाची नदी मिळते. लोहित मिळाल्यानंतर मग तिला ब्रह्मपुत्रा नावाने ओळखतात. कोणतं? ब्रह्मपुत्रा. आणि बांगलादेशमध्ये हिचं नाव काय आहे? जमुना नदी आहे. समजलं का? हे आहेत नदींची स्थानिक नावे. येतंय का लक्षात? बघा व्यवस्थित, थोडं सिरियस शिकवतोय कारण की हा टॉपिक फार इम्पॉर्टंट आहे. ब्रह्मपुत्रा नदीबद्दल बघतोय. चेमा युंगडुंग ग्लेशियर वरून, मानसरोवर तिबेटवरून या नदीचा उगम होत आहे. ती नामचा बर्वापासून कर्ण होऊन भारतात येते. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊन बांगलादेशमध्ये तिला जमुना नावाने ओळखतात. गंगा तिला मिळाल्यानंतर ती मेघना नावाने ओळखल्या जाते. उगम चेमायुंगडुंग हिमनदी, कैलास पर्वत, मानसरोवर, तिबेट. त्यानंतर लांबी 2900 किलोमीटर. ही एक आंतरराष्ट्रीय नदी आहे. ठीक आहे. कारण की तिबेट, चायना, भारत आणि बांगलादेश. त्यानंतर स्थानिक नाव जर म्हटलं तर तिला तिबेटमध्ये स्तांगपो, चीनमध्ये यारलुंग झांगबो, भारतामध्ये दिहान आणि लोहित मिळाल्यानंतर तिला ब्रह्मपुत्रा नावाने ओळखल्या जाते. आणि पुढे बांगलादेशमध्ये तिला जमुना म्हणतात. क्लिअर इथपर्यंत? स्क्रीनशॉट करून घ्या, मी बाजूला होतो. ठीक आहे. क्लिअर इथपर्यंत झालंय का? क्लिअर. चला, आता महत्वाचा मुद्दा हा आहे की ही जी नदी आहे, ठीक आहे, या नदींचं एक वैशिष्ट्य सांगतो. बघा ही नदी अशी आहे आणि या नदीचं पात्र इतकं मोठं आहे की या नदीच्या पात्रामध्ये तुम्हाला एक बेट दिसतं. त्या बेटाचं नाव आहे माजुली बेट. लक्षात ठेवायचं. हे कोणतं बेट आहे? माजुली बेट. तुम्हाला विचारलं जाईल माजुली बेट हे कोणत्या नदीच्या पात्रात आहे? तर ही कोणती आहे? ब्रह्मपुत्र नदी. आणि जे बेट नदी अंतर्गत म्हणजे नदीत असतं त्याला काय म्हणतात? नदी अंतर्गत बेट. हे बेट इतकं मोठं आहे की हा जिल्हा आहे. याला आसाम सरकारने काय केलं आहे? माजुली जिल्हा असं घोषित केलं आहे. आणि कुठे आहे? आसाम. म्हणून लक्षात ठेवायचं की आशियाच, ठीक आहे, बिगेस्ट किंवा लार्जेस्ट, बिगेस्ट म्हणत नसतात, लार्जेस्ट. ठीक आहे. तर हे काय आहे? बेट किंवा आयलँड तुम्हाला दिसतंय. समजलं का? चला एक फॅक्ट सांगतोय. ब्रह्मपुत्रेच्या नदी पात्रात आसाम मध्ये माजुली नावाचं बेट आहे, जे माजुली जिल्हा अंतर्गत येत आहे. आणि हे आशियाचं सर्वात मोठं काय येतंय त्या ठिकाणी? बेट येतंय. मी तुम्हाला आधी सांगितलं या नदीला स्तांगपो या नावाने ओळखलं जातं. कोणत्या? स्तांगपो नावाने तिबेटमध्ये. यारलुंग झांगबो नावाने ओळखलं जातं चायनामध्ये. त्यानंतर आता एक लक्षात ठेवायचं, नामचा बर्वा जो आहे, या नामच्या बर्वापासून म्हणजे हा तिबेट मधला एक काय आहे? एक उंच शिखर आहे किंवा पर्वत आहे, नामचा बर्वा. इथून ही नदी अशी वाहत येते आणि जशी अरुणाचल मध्ये काय करते? एंटर करते. तेव्हा हिचं नाव जे आहे हे आहे दिहांग किंवा दिबांग पण म्हणतात बरेच सारे लोक. दियांग किंवा सियांग म्हणतात. आणि मग हिला इथे पुढे जाऊन एक नदी मिळते जिचं नाव आहे लोहित. काय नाव आहे? लोहित. आणि लोहित ही नदी मिळाल्यानंतर या दोन पासून मग हिचा प्रवाह जो आहे हा ब्रह्मपुत्रा नावाने ओळखला जातो. कळालं का? ब्रह्मपुत्रा या नावाने हा प्रवाह मार्ग ओळखला जातो. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे, समजलं. आणि एक लक्षात ठेवायचं, या नदीपैकी फक्त 7.8% खोरं जे आहे, 7.8% खोरे हे कुठं दिसतंय तुम्हाला? हे भारतात दिसतं. तो भारतात या नदीचा खोऱ्याचा एरिया फार कमी आहे, 7.8%. तुम्हाला कळतंय ना लेक्चर? ठीक आहे. हे लेक्चर असे घेण्याच्या मागचं उद्दिष्टच हे आहे की जेणेकरून तुम्हाला हे चांगल्या प्रकारे इंटरॅक्टिव्ह सेशन मध्ये जमलं पाहिजे. ठीक आहे. इंटरॅक्शन इम्पॉर्टंट आहे या टॉपिक मध्ये, कारण की हा टॉपिक जो आहे हा टॉपिक थोडा डोकेदुखीचा आहे, मॅपिंग बेस्ड टॉपिक आहे. कळालं इथपर्यंत? समजले का? चला जायचं पुढे. मग पुढे जर बघितलं ठीक आहे, तर हिला कोणकोणत्या नावाने ओळखतात, हे कुठे जाऊन मिळते, मग पुढे ही गेली, ठीक आहे, की मग हिला जमुना म्हणतात. ठीक आहे. या जमुनेला एक प्रवाह येतो जिला पद्मा म्हणतात, म्हणजे गंगेला पद्मा म्हणतात. आणि इथून जो एक प्रवाह निर्माण होतो या प्रवाहाला मेघना म्हणतात. काय म्हणतात? मेघना. मेघना म्हणजे
ब्रह्मपुत्र आणि गंगा, ठीक आहे, यांचा संयुक्त प्रवाह होय. क्लिअर. चला, आता इथपर्यंत ह्या गोष्टी क्लिअर झाल्या. आता आपण काय बघूया, आता बघूया या नदीच्या उपनद्या. उपनद्या कुठे गेल्या, एक मिनिट. बघा, आता उपनद्यांवर आपण बघतोय. सर्वात पहिले बघा इथे की कुठे गेलं रे बाबा, ठीक आहे चल. हे बघा इथं तुम्हाला हे चेमा युंगडुंग हे ग्लेशियर दिसतंय मानसरोवर तिबेट मधून. इथून हे स्तांगपो नावानं आणि यार्लुंग झांगबो नावानं अशी हे येते. इथं आल्यानंतर हिला दिबांग किंवा दिहांग या नावानं ओळखले जाते. काय म्हणतात, दिबांग किंवा दिहांग, म्हणजे ब्रह्मपुत्र भारतात म्हणतात. मग हिला एक नदी येऊन मिळते, ही आहे लोहित. लोहित. आणि मग हिचं नाव इथून पुढे काय होते, इथून पुढे ब्रह्मपुत्रा होते. कळालं. आता बघा हिला काही उपनद्या लागतात. कोणकोणत्या उपनद्यांबद्दल आपल्याला शिकायचं आहे. बघा सर्वात पहिले इथे येते तिस्ता, ठीक आहे, तिस्ता नावाची नदी. त्यानंतर मानस नावाची, ठीक आहे, आणि सुबनसिरी नावाची. ज्या महत्वाच्या तेवढ्या सांगतो बरं. आणि सुबनसिरी ही सर्वात मोठी उपनदी आहे, लक्षात ठेवायचं. तिस्ता, मानस आणि सुबनसिरी. मग काय लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवायचं MTS, मानस, तिस्ता आणि सुबनसिरी, ठीक आहे. मग असं नसेल लक्षात तर आपण काय करतो माहिती आहे का, ठीक आहे, सुबह सुबह म्हणजे सकाळ सकाळी, म्हणजे सुबह, ठीक आहे. आपण काय करतो मनानेच, आधी आपली आई, पण आता सुबह मनानेच आपण काय करतो, टीथ साफ करतो म्हणजे दात घासतो. आता 3 भाषा एकत्र झाल्या, ठीक आहे. अशा ट्रिक आहे का, तर अशा बनवावीच लागतील. एक तर MTS लक्षात ठेवा, मी तर MTS लक्षात ठेवलाय. MTS म्हणजे मानस, तिस्ता आणि काय सुबनसिरी. कळालं. ह्या झाल्या हिच्या ब्रह्मपुत्रेच्या वरच्या साईडच्या उपनद्या. वरच्या म्हणजे काय, अशा साईडनं तुम्ही पोहताय बघा, नदीचा प्रवाह असा आहे ना, असा पोहताय, तर ह्या उजव्या नसतील आणि खालच्या डाव्या आहेत. डाव्या कोणत्या आहेत, लोहित आहे, धनसिरी आहे, त्याच्यानंतर कपिली आहे. समजून घ्या कोणकोणती आहे, लोहित आहे, धनसिरी आहे आणि कपिली आहे. मग आता कसं लक्षात ठेवायचं की कपिलला काय मिळालं, लोहाचं धन मिळालं. कपिलला लोहाचे काय मिळाले, धन मिळाले. समजलं. म्हणजे याचा अर्थ कपिली, ठीक आहे, लोहित आणि त्या ठिकाणी काय धन. आणि पुढे सांगितलं ही नदी मग जमुना नावानं जाते, हिला मग मेघना असं म्हणून ओळखल्या जातात. पुढे क्लिअर, इथपर्यंत एकदम क्लिअर झाला का. चला स्लाइडवर येऊ आपण. स्क्रीनशॉट करून घ्या, ठीक आहे, समजलं का. सो अशा प्रकारे हे बघितलंय. आता एका मुद्द्याकडे जातोय आपण, बघतो हिच्या उपनद्या. काय बघतो, या नदीच्या उपनद्या. एक मिनिट फक्त. उपनद्यांमध्ये कोणकोणत्या बघितल्या, MTS म्हणजे मानस, ठीक आहे, आठवतं का की एकदा परत दाखवू बघा. मानस, त्याच्यानंतर तिस्ता आणि सुबनसिरी. तिस्ता आणि एक आहे ती म्हणजे सुबनसिरी. या 3 महत्वाचे लक्षात ठेवायचे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या उपनद्या, आता ह्या वरच्या साईडनं आहेत, वरच्या साईडने येणार आहे. आता खालच्या साईडनं जर बघितलं तर आपण काय म्हणतोय की आपल्याला लोहाचे धन मिळाले. कोणाला, कपिलला म्हणजे कपिली, धनसिरी आणि काय आहे ते म्हणजे इथे कुठे गेली ती, लोहित, ठीक आहे. लोहित, कपिली, ठीक आहे, आणि धनसिरी. कळाले. इतक्या उपनद्या महत्वाच्या आहेत, ह्या तुम्ही लक्षात ठेवा. याच्यापेक्षा अधिक आहेत, पण तुम्ही एवढ्या जरी लक्षात ठेवल्या तरीही चालतंय. मग संकोश नावाची आहे, ठीक आहे, रायडक नावाची आहे, अशा खूप साऱ्या आहेत. आता महत्वाचं काय आहे, महत्वाचं आहे आपल्याला सुबनसिरी बद्दल माहिती घेणे. कोणाबद्दल, सुबनसिरी. आता लक्षात ठेवायचं, सुबनसिरीला रिव्हर ऑफ गोल्ड म्हणतात. काय म्हणतात, सुबनसिरीला रिव्हर ऑफ गोल्ड. का बरं म्हणत असतील, लक्षात घ्या. कारण की ही जी नदी आहे
ही सर्वात पहिले एक लक्षात ठेवायचं, ही सर्वात मोठी उपनदी आहे. कोणाची? ब्रह्मपुत्रेची सर्वात मोठी उपनदी. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की हिच्या या नदीचे जे कण आहे, वाळूचे कण, या नदीच्या वाळूमध्ये काय मिळतं? सोन्याचे कण मिळतात. ऑब्वियस आहे, वाळूमध्ये सोन्याचे कण जर असतील तर हिला काय म्हटलं जाईल? हिला म्हटलं जाईल रिव्हर ऑफ गोल्ड. काय लक्षात ठेवायचं? रिव्हर ऑफ गोल्ड. जर तुम्हाला विचारलंय तर हे तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. आणि मिरी आणि अभोर ज्या टेकड्या आहेत, ठीक आहे, मिरी आणि अभोर टेकड्या अरुणाचल प्रदेशमध्ये, ठीक आहे, मिरी आणि अभोर टेकड्या या दोन टेकड्यांच्या मधातून वाहते. यांना विभक्त करते किंवा याच्या मधातून वाहते. फारसा जास्त काही प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही. चला, सर्वात पहिले आपण काय शिकलो? आपण शिकलोय नंबर 1, सर्वात पहिले ब्रह्मपुत्र. उगम बोला, कुठे आहे? चेमा युंगडुंग हिमनदी. कुठे? मानसरोवर, तिबेटमध्ये. त्याच्यानंतर लांबी किती आहे? तर 2900 किलोमीटर आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय नदी आहे तिबेट. चायनामधून उपनद्या येतात म्हणून चायना, भारत आणि बांगलादेश. स्तांगपो, यारलुंग, झांगबो, दिहांग, लोहित मिळाल्यानंतर ब्रह्मपुत्रा आणि मग बांगलादेशमध्ये जमुना म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर लोहित मिळाल्यानंतर ब्रह्मपुत्रा म्हणतात, तिला जमुना असं म्हणतात, आणि तिला गंगा मिळाल्यानंतर तिला मेघना नावाने ओळखलं जातं. 7.8% क्षेत्र केवळ भारतात आहे. भारतातील आशियातील सर्वात मोठं, ठीक आहे, जे बेट आहे, नदी अंतर्गत बेट, हे माजुली बेट आसाम मध्ये ब्रह्मपुत्रेच्या पात्रात आहे. त्यानंतर हिच्या उपनद्या जर बघितल्या, मानस, तिस्ता, सुबनसिरी म्हणजे एमटीएस आणि लोहित, कपिलला काय मिळालं? लोहाचं धन मिळालं. सो लोहित, कपिली आणि धनसिरी. सुबनसिरी सर्वात मोठी नदी आहे, सर्वात मोठी उपनदी आहे. तिथं वाळूत सोन्याचे कण असल्यामुळे रिव्हर ऑफ गोल्ड म्हणतात. आणि मेरी आणि अभोर टेकड्या या दोघांना काय करते? या ठिकाणी ही नदी विभक्त करते. इथपर्यंत कळालं का? सो ह्या काय होत्या? हिमालयीन नद्या. हिमालयीन नद्यामध्ये आपण गंगा, त्याच्यानंतर दुसरं ते म्हणजे सिंधू, आणि तिसरं ते म्हणजे ब्रह्मपुत्रा हे शिकलोय. आता एक लक्षात घ्यायचं, आता ज्या नद्या आपण शिकतोय त्या नद्यांचं नाव आहे द्वीपकल्पीय नद्या. कोणत्या नद्या शिकतोय? द्वीपकल्पीय नद्या. आता एक लक्षात ठेवायचं, ह्या ज्या नद्या तुम्ही शिकताय द्वीपकल्पीय नद्या, ह्या नद्या फार प्राचीन नद्या आहेत. कारण की या प्राचीन असण्याचं काय कारण आहे की जेव्हा भारत जो आहे हा, ठीक आहे, असा हा भारत आहे, जेव्हा हा भारत आहे, या भागाला, हा भारतातील सर्वात प्राचीन भाग आहे. जेव्हा आपण गोंडवाना प्रदेशापासून आलोय ना, गोंडवाना प्रदेशाचा भाग होतो आपण सुरुवातीला, तिथून जेव्हा तुटून आलो तर सर्वात प्राचीन भाग जो आहे हा भाग आहे द्वीपकल्पाचा पठारी प्रदेश. पठारी प्रदेश का म्हणतात? कारण की पठार आहे म्हणून. पठार म्हणजे काय आहे की दोन्ही साईडनं उतार आहे त्याला, आणि माथा कसा आहे? माथा हा तुम्हाला उंच दिसतोय, सपाट दिसतोय. सो असा पठार आहे. पठाराचा आकार कसा असतो लक्षात घ्या, असा पठार असतो. पठार म्हणजे ज्याचे दोन्ही उतार कसे असतात? तीव्र. तीव्र म्हणजे अशी ढलान असते प्रॉपर. आणि माथा कसा असतो बाळांनो? माथा असतो सपाट. सो याला पठार म्हणतात. द्वीपकल्पीय का म्हणतात? कारण की ज्याच्या तीनही साईडनं पाणी असतं त्या भागाला द्वीपकल्प म्हणतात. तुम्ही बघा, याही साईडनं बे ऑफ बेंगॉल आहे, खालच्या साईडनं हिंद महासागर आहे, आणि या साईडनं काय आहे? अरेबियन सी आहे. सो यामुळे याला द्वीपकल्प म्हणतात. आणि या पठारावर वाहणाऱ्या नद्या म्हणजे काय आहे? द्वीपकल्पीय नद्या. समजलं तुम्हाला? सो अशा प्रकारे ह्या नद्या दिसतात. आता एक लक्षात ठेवायचं, या नद्यांचं वैशिष्ट्य म्हणजे की ह्या हिमालयीन नद्यांपेक्षा, ज्या हिमालयातल्या नद्या आहेत, हिमालयीन नद्यांपेक्षा या नद्या कशा आहेत? या नद्या प्राचीन नद्या आहेत. प्राचीन नद्या. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवायचं, ह्या नद्यांची निर्मिती कशी झाली? कारण की आपण सर्वाधिक भर कशावर देत असतो की नद्यांची निर्मिती कशी झाली. सर्वात पहिली निर्मिती सांगतो बघा, हा तुमचा सह्याद्री आहे, आणि या सह्याद्री बाजूचा जो प्रदेश आहे हा प्रदेश खचला असा, याला काय? जमिनीच्या आतमध्ये हालचाली चालूच असतात. हालचाली चालू असल्यामुळे सह्याद्रीच्या जवळचा जो भाग आहे हा काय झाला? हा असा खचला, आणि हा खचल्यामुळे इथे काय झाले? कोकणची किनारपट्टी तयार झाली. कोकण किनारपट्टी. आणि लक्षात ठेवायची, कोकण किनारपट्टी ही खचल्यामुळे तयार झाली. आणि खचल्याला काय म्हणतात? निमज्जन.
काय म्हणतात, निमज्जन. यालाच म्हणतात सबडक्शन किंवा सबमर्ज म्हणतात. सबमर्ज, सबमर्ज झाली किंवा खचली, आणि खचल्यामुळे काय होतंय, याचा उतार तयार झाला. ऑब्वियस आहे, उतार कसा होईल, असा उतार तयार होईल. सो त्यामुळे आपल्या इथं तुम्हाला ह्या किनारी नद्या तयार झालेल्या दिसतात. समजलं? म्हणजे काय झालं, पश्चिम घाट असा अरबी समुद्रामध्ये खचला, त्याच्यामुळे असा स्लोप तयार होईल ना. स्लोप मुळे काय झालं, किनारपट्टीच्या नद्या तयार झाल्या, समांतर नदी प्रणाली. दुसरं, तुम्ही जर विंध्ययन प्रणाली बघितली, या विंध्ययन प्रणाली आणि ही जर बघितली तर हा सातपुडा पर्वत वर आहे तो कोणता, विंध्य, विंध्ययन पर्वत, आणि खाली आहे तो म्हणजे सातपुडा पर्वत. तर जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. यांच्या मधातून तुम्हाला माहित असेल एक नदी वाहते जिचं नाव आहे नर्मदा, ठीक आहे, आणि एक नदी वाहते जिचं नाव आहे तापी. ठीक आहे, पुढे शिकूच आपण, तुम्हाला मी सांगेलच. नर्मदा आणि तापी ह्या ज्या नद्या वाहतात ह्या कशामुळे निर्माण झाल्या, ह्या खचदरीमुळे. कारण की इकडे हिमालय जेव्हा निर्माण होत होतं तेव्हा हा भाग खाली खाली जात होता. सो त्यामुळे ह्या निर्माण झालेल्या नद्या तुम्हाला दिसतात. प्रक्रिया विचारल्या जात नाही, प्रोसेस विचारल्या जात नाही, पण तुम्हाला एक आयडिया असावी की हिमालयीन नद्यांपेक्षा ह्या नद्या प्राचीन नद्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर यांची निर्मिती जी आहे ही वेगवेगळ्या कालखंडात झालेली तुम्हाला दिसते. आता ह्या ज्या नद्या आहेत ना, ह्या नद्या तुम्हाला दोन साईडनं पाणी जाताना दिसतील. काही आहेत ते या साईडनं आणि काही आहेत ते या साईड, म्हणजे काही पश्चिम बंगालच्या उपसागरात तर काही अरबी समुद्रात पाणी वाहून येताना दिसतात. क्लिअर इथपर्यंत? चला आता पुढे जाऊया आपण. पुढे एक नदी शिकतोय, ज्या नदीचा स्क्रीनशॉट केला का करून घ्या, मी बाजूला होतो. आता एक नदी शिकतोय आपण जिचं नाव आहे गोदावरी नदी प्रणाली. कोणती नदी प्रणाली शिकतोय, गोदावरी नदी प्रणाली. आता ही नदी प्रणाली इथं इतकीशी शिकावी लागत नाही, कारण की ही तुम्हाला डिटेल शिकावी लागते. ती म्हणजे कुठे, ती म्हणजे शिकावी लागते भारताच्या महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये. लक्षात ठेवायचं, ही जी नदी प्रणाली आहे, सह्याद्रीमध्ये एक पर्वत आहे जो ज्याला ब्रह्मगिरी पर्वत म्हणतात. लक्षात ठेवायचं, हा कोणता ब्रह्मगिरी पर्वत आहे, हा ब्रह्मगिरी पर्वत हा आहे तुम्हाला दिसतोय त्र्यंबकेश्वरचा. कोणता, त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी पर्वत आहे. या ब्रह्मगिरी पर्वतामध्ये एक कुंड आहे ज्याला गौतमी कुंड म्हणतात. एक स्टोरी सांगतो तुम्हाला. काय म्हणतात, असं म्हटलं जातंय गौतम ऋषी होते, या गौतम ऋषीकडून गायीची हत्या झाली होती. मग देवाने त्यांना श्राप दिला होता. मग त्या श्रापातून मुक्त होण्यासाठी देवाला उशाप द्यावा लागला होता. ठीक आहे, सो अँटीडोट असतो ना, जसा जहरवर अँटीडोट असतो तसंच. ठीक आहे, तर उशाप दिला होता आणि हा उशापची प्रायचित्त म्हणून त्यांनी त्र्यंबकेश्वरला काय केलं होतं, त्र्यंबकेश्वरचा हा ब्रह्मगिरी पर्वत आहे, इथं केलं होतं त्यांनी, तप केला होता. ते असतं ना ज्ञान साधना तप वगैरे, तो केला होता. आणि तिथं जर तुम्ही गेलं तर गौतम ऋषींचं मंदिर आहे, तिथे एक छोटासा कुंड आहे. त्या कुंडामध्ये कुठून तरी एक छोटासा झरा येतो, त्या झऱ्यातूनच या गोदावरीचा उगम होतो. अशी ही गोदावरीचा असा उगम होतो. गोदावरी नाशिक मध्ये वाहत येते, नाशिक मधून वाहत येऊन ही अशी परत तेलंगणामध्ये जाते, गडचिरोलीमध्ये परत एकदा येते, त्यानंतर तेलंगणा आंध्र प्रदेश मधून असे तिचे फाटे फुटतात आणि ती जाऊन मिळते. म्हणजे कोणकोणत्या राज्यात आहे चला बोला. सर्वात पहिले ती आहे महाराष्ट्रात, सर्वात जास्त क्षेत्र हिचं महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर ती महाराष्ट्राच्या बाहेर पडते एकदा तेलंगणामध्ये, तेलंगणामधून परत महाराष्ट्रात येते. महाराष्ट्रात येते म्हणजे गडचिरोलीमध्ये. म्हणून असं म्हणतात महाराष्ट्रात पुनर्प्रवेश करणारी नदी आहे गडचिरोली, महाराष्ट्र. त्यानंतर ती तेलंगणामध्ये जाते परत, तेलंगणामधून मग ती जाते आंध्र प्रदेशमध्ये. सो अशा प्रकारे ही आंतरराज्यीय नदी आहे. आंतरराष्ट्रीय आहे का, नाही, आंतरराज्यीय. चला मला सांगा, या नदीचा उगम कुठे झाला बाळांनो, त्र्यंबकेश्वर, नाशिक. लक्षात ठेवायचं, ही नदी सांगायचं झालं तर हिचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिकला दिसतोय. त्यानंतर या नदीची जर एकूण लांबी तुम्ही बघितली, लांबी इंडियामध्ये, तर ती आहे 1465 किलोमीटर. किती, 1465 ओव्हरऑल पॅन इंडियामध्ये. आणि जर फक्त महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये 668 किलोमीटर हे काय दिसते तुम्हाला, आणि ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. लक्षात ठेवायचं, सर्वात लांब नदी ती महाराष्ट्रातील आहे. कळालं? आता एक लक्षात ठेवायचं, या नदीला रुद्रगंगा म्हणतात. रुद्रगंगा का बरं,
मी तुम्हाला आधी सांगितलं, हिमालयीन नद्यापेक्षा ह्या नद्या फार जुन्या आहेत आणि ही नदी तेवढीच पवित्र आहे जेवढी उत्तर भारतात गंगा नदी आहे. मग दक्षिणेतील लोक जर तुम्ही बघितले, शिवाचे उपासक ज्यांना शैवी लोक म्हणतात, शिवाचे शैविझम, ते लोक गंगा नदीप्रमाणे पूजा करायला येतात. म्हणजे नाशिक असेल किंवा त्र्यंबकेश्वरला असेल. सो त्यामुळे या नदीला काय म्हणतात, या नदीला रुद्ध गंगा किंवा हिला काय म्हणतात, दक्षिण भारताची गंगा. दक्षिण भारतीय लोकांसाठी ही काय गंगा नदीप्रमाणे काम करते. असंच वाक्य कृष्णेलाही म्हणतात बरं, असतं ना. आता बघा, महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक लहुजी साळवेंनाही म्हणतात, त्यानंतर वासुदेव बळवंत फडक्यांना सुद्धा म्हणतात. वेगळ्या लोकांनी वेगळ्याला म्हटलंय. सो त्या राज्यातले लोक त्याला म्हणतील. समजलं का? सो रुद्ध गंगा किंवा दक्षिण भारताची गंगा असं म्हणतात. आता एक लक्षात ठेवायचं, या नदी खोरे जर तुम्ही बघितलं, या नदी खोऱ्यानं भारताचा जो एरिया आहे इंडियाचा, या इंडियाचा 10% भाग व्यापला आहे. आणि या नदी खोऱ्यानं महाराष्ट्रात जर बघितलं तर महाराष्ट्राचा 48.5% म्हणजे अप्रॉक्स मध्ये 49% भाग व्यापला आहे. त्यानंतर ही ठीक आहे भारतातील सेकंड लार्जेस्ट नदी आहे, सेकंड लांबीची नदी. कारण की तुम्ही जर बघितलं गंगेनंतर हीच नदी तुम्हाला दिसते. ठीक आहे. आणि त्यानंतर ही महाराष्ट्रातील जर म्हटलं तर महाराष्ट्रातील ही सर्वाधिक लांबीची नदी आहे, फर्स्ट लांबीची नदी. सर्वात मोठं नदी क्षेत्र हिच आहे. आणि ही जी नदी प्रणाली आहे हिला म्हणतात रिक्षाकार नदी प्रणाली. कोणती? रिक्षाकार नदी प्रणाली. कळालं का? रिक्षाकार का बरं? हिला उपनद्या, सहाय्यक नद्या असे फाटे तुम्हाला फुटलेले दिसतात. कळालं? स्क्रीनशॉट करून घ्या. करा स्क्रीनशॉट करा. जायचं का पुढे? ठीक आहे, चला. आता जर या नदीच्या बद्दल बघायचं झालं तर बघा, ही नदी अशी वाहते, अशी वाहल्यानंतर ही महाराष्ट्रात परत प्रवेश करते आणि हिला गौतमी गोदावरी हिचे 2 प्रवाह निर्माण होतात. एक गौतमी गोदावरी आणि एक दुसरा प्रवाह निर्माण होतो, त्याला म्हणतात वशिष्ठी गोदावरी. असे 4 होतात, पण मी तुम्हाला 2च सांगतो. गौतमी गोदावरी आणि वशिष्ठी गोदावरी असे हिचे 2 फाटे फुटतात. आता लक्षात ठेवायचं, या नदीच्या जर उपनद्या तुम्ही अभ्यासल्या, मी तुम्हाला उपनद्यांबद्दल सांगतोय, तर हिच्या उपनद्या सांगतो. सर्वात पहिले कादवा, त्यानंतर शिवना, त्याच्यानंतर आहे खाम, त्यानंतर आहे सीता, त्यानंतर आहे प्राणहिता. पण एक लक्षात ठेवायचं, ही प्राणहिता जी नदी आहे, ही प्राणहिता नदी 2 नद्यां मिळून बनते. एक म्हणजे वर्धा आणि नंतर एक आहे ती म्हणजे वैनगंगा. लक्षात ठेवायचं, वर्धा आणि वैनगंगेच्या संयुक्त प्रवाहाला काय म्हणतात? प्राणहिता म्हणतात. आणि ही प्राणहिता जाते चप्राळ्यामधून. चप्राळा. बघा, काशी खान करायचा. कोड काय करायचा? काशी खान. काशी खान म्हणजे काय? कादवा, शिवना, खाम, सीता आणि प्राणहिता. त्यानंतर एक नदी येते ओडिशावरून वाहत, अशी ओडिशावरून, जिचं नाव आहे काय? जिचं नाव आहे इंद्रावती. ही अशी एक नदी वाहत येते, फार दुरून येते. ठीक आहे. बघा, कादवा, शिवना, खाम, सीता, प्राणहिता. प्राणहिता म्हणजे वर्धा आणि वैनगंगेचा संगम. एक इंद्रावती नावाची नदी येते, ती अशी ओडिशा, एक ओडिशामध्ये गाव आहे ज्याचं नाव आहे, ठीक आहे, रामगड, रामपूर आहे. ठीक आहे. आणि कलहंडी नाव आहे, कलहंडी, रामपूर. आणि कुठे आहे? ओडिशामध्ये. सो ओडिशामधून अशी वाहत येऊन ती महाराष्ट्रात अशी तिला जाऊन मिळते. कळालं? त्यानंतर हिला खालच्या साईडनं ज्या नद्या लागतात त्या आहे प्रवरा, मुठा, ठीक आहे, प्रवरा. त्यानंतर मुळा आहे, मुळा. त्यानंतर कुंडलिका आहे, ज्यावर जालना शहर आहे, कुंडलिका. त्यानंतर सिंदफणा आहे, सिंदफणा. त्यानंतर आहे बिंदुसरा. त्यानंतर आहे मांजरा. ठीक आहे. त्यानंतर बोरा आहे,
अजून कोणती आहे? बोरा. लक्षात ठेवायचे. हे इथे उपनद्या सांगतोय मी तुम्हाला. कोणकोणत्या आहेत? प्रवरा, मुळा, कुंडलिका, सिंदफणा, बिंदुसरा, मांजरा आणि बोरा. बोरा असं. मग याचा कोड काय करायचा? प्रमुख. प्रमुख सिंध सभा. प्रमुख सिंध सभा म्हणजे प्रमुख सिंध प्रांताची सभा. प्रमुख म्हणजे प्रवरा, मुळा, कुंडलिका, सिंदफणा, बिंदुसरा आणि बोरा. मांजरा लक्षात येईल तुम्हाला. मांजरा ही खालच्या साईडने लागणारी तिला नदी आहे. सो अशा प्रकारे ह्या तुम्हाला काय दिसतात? नदी. आता महाराष्ट्राच्या बाहेर म्हटलं तर महाराष्ट्राच्या बाहेर हिला साबरी नावाची नदी मिळते. साबरी. समजलं का? हिला कोणती नदी मिळते? साबरी नावाची नदी हिला जाऊन मिळते. त्यानंतर एक नदी आहे जिचं नाव आहे मन्यार नदी. काय आहे? मन्यार. सो अशी मन्यार आणि साबरी ह्या नद्या दिसतात. आणि ही जी आहे हे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. बंगालचा जो उपसागर आहे या बंगालच्या उपसागराला ही जाऊन मिळताना तुम्हाला दिसते. झालं का उपनद्या लक्षात आल्या? लिहून घ्या. ठीक आहे, चला एकदा रिकॉल करू. गोदावरी नदी प्रणाली हिची भारतात लांबी 1465 किलोमीटर आहे, तर महाराष्ट्र 668 आहे. ही भारतातली सेकंड लार्जेस्ट, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. वृक्षाकार नदी प्रणाली आहे. हिला रुद्र गंगा किंवा दक्षिण भारताची गंगा म्हणतात. हिचं नदी खोरे इंडियाच्या 10% आणि महाराष्ट्राच्या 47% आहे. त्यानंतर उगम ब्रह्मगिरी पर्वत त्र्यंबकेश्वरून झाला आहे. महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश मधून ती वाहते. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्रात पुनर्प्रवेश करते, बाहेर जाऊन परत एकदा येते. त्यानंतर हिच्या उपनद्या जर म्हटलं काशीखाम, कादवा, शिवनाखाम, सीता प्राणहिता, काशीखान, सीता प्राणहिता, इंद्रावती आणि साबरी. खालच्या साईडनं प्रमुख सिंध सभा, प्रवरा, मुळा, कुंडलिका, सिंदफणा, बिंदुसरा, मांजरा, बोरा आणि मन्यार. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला ही उपनदी दिसते. आता या नदीच्या बद्दल जर बघायचं झालं, ठीक आहे, तर ही तुम्हाला असं दिसते बघा. हे खरं मी तुम्हाला ऑलरेडी समजून सांगितलं, त्याच्यामुळे याला फारसं डिटेल मध्ये घेण्याची काही तुम्हाला गरज नाही. क्लिअर झालं गोदावरी. आता पुढचा मुद्दा आपण जो शिकतोय, ठीक आहे, पुढच्या मुद्द्याचं नाव, पुढची नदी जी आहे ती कृष्णा नदी. कोणती? कृष्णा नदी. आता लक्षात ठेवा, कृष्णा नदी शिकत असताना, ठीक आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये एक ठिकाण आहे ज्याचं नाव आहे, ठीक आहे, महाबळेश्वर. काय नाव आहे? महाबळेश्वर. आणि महाबळेश्वर कुठे आहे? तर महाबळेश्वर आहे सातारामध्ये. या साताऱ्याला ना, महाबळेश्वरला 5 नद्यांचा उगम होतो. त्यापैकी एक नदी म्हणजे कृष्णा नदी. ही कृष्णा महाराष्ट्रात वाहते. महाराष्ट्रातून अशी वाहत जाऊन पुढे जाऊन बंगालच्या उपसागराला जाते. बंगालचा उपसागर. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता लक्षात ठेवा, महाबळेश्वर सातारा इथं उगम होतोय, ज्या नदीचं नाव आहे कृष्णा. ओके. आता एक लक्षात ठेवायचं, ही कृष्णा जी नदी आहे ही पठारावर जर बघितलं, म्हणजे पठारावर ही सेकंड लार्जेस्ट आहे, सेकंड लांबीची नदी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर तुम्ही सेकंड लांबीची तर गोदावरी सांगितली होती, पण गोदावरी ओव्हरऑल भारतात म्हणतोय, ही पठारावर सेकंड आहे. कारण पठारावर फर्स्ट कोणती आहे? गोदावरी. गोदावरी किती आहे? गोदावरी आहे ते म्हणजे 1465 किलोमीटर. आणि ही जी आहे हिची ही सेकंड आहे, सेकंड कृष्णा आहे. आणि कृष्णेची लांबी किती आहे? 1403. 1403. मग सेकंडच असेल ना बेटा. पठारावर म्हणजे समजतं ना, पठारी भाग, त्या पठारी भागामध्ये ही तुम्हाला सेकंड लार्जेस्ट नदी दिसते. ठीक आहे. आता एक लक्षात घ्यायचं, ही जी नदी आहे, ठीक आहे, या नदीच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर ही नदी, हिला पण आपल्याकडे म्हणजे हिला पण म्हटलं जाते, पण मोस्टली महाराष्ट्रामध्ये अभ्यास करतोय आपण, तर हिला महाराष्ट्राची म्हणजे भारताची गोदावरीला वृद्ध गंगा किंवा दक्षिण भारताची गंगा म्हणतात. पण हिला हिच्या राज्यामध्ये, काही राज्यामध्ये असं म्हणतात, कारण की ही महाराष्ट्रामध्ये वाहते. महाराष्ट्रामधून ही पुढे जाऊन कुठे जाते? कर्नाटकमध्ये. लक्षात घ्या. आणि एक लक्षात ठेवायचं, कर्नाटक मध्येच हिला हिची उपनदी येते अशी. हिचं नाव आहे भीमा. या भीमेचा जो उगम आहे
हा कुठं आहे? भीमाशंकर पुणे. भीमेचा उगम कुठं आहे? भीमाशंकर पुणे. ठीक आहे, चालू इथं येते आणि ही कर्नाटक मध्ये जाऊन मिळते, ज्याचं नाव काय आहे? रायचूर. रायचूर कुरगुड्डी. कुरगुड्डी. सो असं ठिकाण आहे, या ठिकाणी या दोघींचा संगम तुम्हाला दिसतोय. ठीक आहे, लक्षात घ्यायचं. ही नदी त्यानंतर तेलंगणामध्ये जाते आणि आंध्र प्रदेश, त्यानंतर तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. सो आंध्र प्रदेशात मग ही आपला डेल्टा तयार करते. कळलं? चला बघा, पठारावली सेकंड लॉंगेस्ट रिव्हर आहे. गोदावरी 1465 आणि कृष्णा 1403. त्यानंतर हिचा उगम महाबळेश्वरला झालाय. म्हणजे उगम स्थान जर म्हटलं तर उगम स्थान तुम्हाला कुठे दिसते? महाबळेश्वर, साताऱ्यामध्ये. त्यानंतर कृष्णा वाहत जाऊन महाराष्ट्रातून कर्नाटक, कर्नाटकमधून तेलंगणा, तेलंगणामधून आंध्र प्रदेश. त्यानंतर भीमा जी आहे ही भीमा हिची उपनदी आहे. आणि भीमेला ना, हे बघा, हे पंढरपूर नावाचं ठिकाण आहे. या पंढरपूरला भीमेला चंद्रभागा म्हणतात. का बरं चंद्रभागा म्हणतात? कारण की हिचा आकार असा चंद्रपुरी सारखा आहे म्हणून. ठीक आहे. त्यानंतर कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. भीमा ही रायचूर कुरगुड्डी इथं जाऊन काय होते? त्या नदीला जाऊन मिळते. कळालं का? आणि एक लक्षात ठेवायचं, ही जी नदी आहे या नदीनं आपला जो देश आहे, ठीक आहे, देशाच्या 8% एरिया व्यापला आहे. 8% क्षेत्र व्यापते. सो अशा प्रकारे हे नदी तुम्हाला दिसते. क्लिअर इथपर्यंत? क्लिअर झालं का? आता पुढे तुम्हाला काही सांगतोय. कृष्णेला जर तुम्ही बघितलं तर कृष्णेला एक डावी उपनदी दिसते जिचं नाव आहे येरळा. आणि खालच्या साईडनं, ठीक आहे, पंचगंगा. ठीक आहे, पंचगंगा नावाची नदी मिळते. त्यानंतर घटप्रभा दिसते, घटप्रभा. त्यानंतर वेदगंगा, वेदगंगा. त्यानंतर दूधगंगा, दूधगंगा. ठीक आहे बघा, वेदगंगा, दूधगंगा, त्यानंतर पंचगंगा, घटप्रभा. त्यानंतर ताम्रपर्णी, ताम्रपर्णी, मलप्रभा. अशा अनेक साऱ्या उपनद्या हिला येऊन तुम्हाला मिळताना दिसतात. कळालं का? ठीक आहे, सॉरी. अशा प्रकारे क्लिअर इथपर्यंत? कंटेंट खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे आपण मेनली कंटेंटवर फोकस करतोय. ठीक आहे, क्लिअर? आता बघा, आपण काय बघतोय? आपण बघतोय कृष्णेच्या उपनद्याचा स्क्रीनशॉट करून घ्या. मी बाजूला होतोय, स्क्रीनशॉट करून घ्या. ठीक आहे, आता आपण बघतोय कृष्णेच्या उपनद्या. कुठे गेली कृष्णा? बघा, कृष्णेच्या उपनद्यांमध्ये आपण काय काय अभ्यासलं? सर्वात पहिले एक पहिलं अभ्यासलं ते म्हणजे इथे भीमा आहे, दिसतंय भीमा. त्यानंतर बघा आणखी एक नदी आहे, त्याचं नाव आहे दिंडी, दिंडी. त्यानंतर हलिया, त्यानंतर मुसी, ठीक आहे, आणि मुन्नेरू. कोणकोणत्या दिसतात बघा, लिहून घ्या. कोणकोणत्या? भीमा, त्यानंतर दिंडी, त्यानंतर हलिया, हलिया, त्यानंतर मुसी, मुसी, ठीक आहे, आणि एक आहे मुन्नेरू. अशा नद्या तुम्हाला दिसतात. ठीक आहे, आलं लक्षात? आणि खालच्या साईडनं जर बघितलं तर कोयना आहे, ठीक आहे, त्यानंतर पंचगंगा आहे, ठीक आहे, त्यानंतर इथं काय दिसते तुम्हाला? दूधगंगा, वेदगंगा, अशा नद्या दिसतात. ठीक आहे, आणि एक महत्वाची नदी दिसते जिचं नाव आहे तुंगभद्रा, तुंगभद्रा. कळालं का? सो अशा प्रकारे ह्या हिच्या तुम्हाला उपनद्या आढळून येतात. गेटिंग माय पॉइंट? ठीक आहे, तुंगभद्रा लिहिलंय का? ठीक आहे, सर्वात महत्वाचं. म्हणून ह्या झाल्या हिच्या वरच्या नद्या. ठीक आहे, ह्या वरच्या साईडने येणाऱ्या नद्या आणि ह्या हिला खालच्या साईडने येणाऱ्या नद्या, असं तुम्हाला दिसतंय. ठीक आहे, याचा काहीतरी कोड करा ना, मुन्नी मावशी करा. ठीक आहे, मुन्नी मावशी, ठीक आहे, असं काहीतरी एखादा कोड करा. त्या कोडवरून तुम्हाला काय होईल? त्या ठिकाणी सहज लक्षात येईल. कळतंय? ठीक आहे, झालं का? मग बघा, एकदा याला रिकॉल करू. कृष्णेला, कृष्णेबद्दल काय प्रश्न येईल? कृष्णेबद्दल प्रश्न येईल की पठारावरची सेकंड लार्जेस्ट आहे. गोदावरी 1465 आणि कृष्णा 1403.
ठीक आहे. त्यानंतर देशाचे 8% क्षेत्र व्यापते. उगम आहे महाबळेश्वर सातारा. त्यानंतर हिला भीमा जी आहे रायचूर कुरगुड्डी जवळ मिळते. हिला येरळा असतील, भीमा असेल, ठीक आहे. त्यानंतर इथे तुम्ही काही नद्या बघितल्या, मुसी बघितली, ठीक आहे, हलिया बघितली, ठीक आहे, अशा काही नद्या बघितल्या. त्यानंतर खालच्या साईडनं दूधगंगा, पंचगंगा, घटप्रभा, वेदगंगा, ताम्रपर्णी या नद्या बघितल्या आणि एक बघितली ती म्हणजे घटपर्णी नावाची नदी. सो हे काय होतं, हे होतं तुमची कोणती नदी, ज्या नदीचं नाव आहे, ठीक आहे, एक मिनिट, ज्या नदीचं नाव आहे ते म्हणजे कृष्ण. आता एक छोटीशी नदी शिकतोय, ठीक आहे, एका छोट्या नदी बद्दल शिकतोय ज्या नदीचं नाव आहे महानदी. आता एक लक्षात ठेवायचं, हे जे महानदी आहे ही महानदी तुम्हाला ओडिशातील सर्वात मोठी नदी दिसते. तुम्हाला माहित आहे महानदीवर भारतातील सर्वात मोठा डॅम आहे, सर्वात लांबीचं धरण आहे, सर्वात लांबीचं, त्याचं नाव आहे संबलपूर. त्या नदीवर तो जो डॅम आहे त्याची भिंत 26 किलोमीटरची आहे. तुम्ही म्हणजे लक्षात घ्या त्या डॅमची अशी भिंत जी आहे ना 26 किलोमीटर आहे. 26 किलोमीटर म्हणजे फार होते पोरांनो, लक्षात घ्या. ठीक आहे. आता आपल्या कोणत्या नदीबद्दल बघतोय, ते बघतोय त्या ठिकाणी मही. आता ही मही जी आहे ना हिचा उगम जर तुम्ही बघितला, एक मिनिट, एक मिनिट, ओके. तिचा उगम जर बघितला तर उगम तुम्हाला कुठे दिसतोय, रायपूर. माहित आहे ना रायपूर कुठे आहे, रायपूर आहे छत्तीसगड मध्ये, रायपूर छत्तीसगड या ठिकाणी या नदीचा, महानदीचा काय दिसतोय तुम्हाला उगम आढळून येतोय. आणि कोणत्या टेकड्या आहेत तर त्याला म्हणतात उत्तरीय टेकड्या. उत्तरीय टेकड्या, कोणत्या टेकड्या म्हणतात, उत्तरी टेकड्या असं त्याचं नाव आहे. क्लिअर. बघा महानदीचा उगम रायपूर छत्तीसगड उत्तरी टेकड्यांमध्ये होताना दिसतोय. त्यानंतर या नदीची लांबी किती आहे तर या नदीची लांबी तुम्हाला 857 किलोमीटर दिसेल. 857, काही नाहीये, 2-4 फक्त महत्वाच्या लाईन तुम्हाला विचारला जाईल तेवढंच. आणि एक लक्षात ठेवायचं, ही जी नदी आहे, ठीक आहे, ही नदी तुम्हाला छत्तीसगड ओडिशा हिचा प्रवाह मार्ग सांगतो. प्रवाह मार्ग पहिले छत्तीसगड दिसतोय आणि त्यानंतर ओडिशा. उपनद्यांचे नाव फारच इंटरेस्टिंग आहे नदीचे, ठीक आहे, एकदम पाठ होण्यासारखे आहे. सो छत्तीसगड आणि ओडिशा मधून इथे तुम्हाला हा प्रवाह मार्ग दिसतोय. आणि एक लक्षात ठेवायचं ही ओडिशाची सर्वात लांब नदी आहे, सर्वात लांब नदी. ठीक आहे, कळालं का, सर्वात लांब नदी तुम्हाला ही ओडिशाची दिसते. पण एक लक्षात ठेवायचं या नदीच्या खोऱ्यात महाराष्ट्र येतो बरं. आता कसा येतो हे तुम्हाला समजून सांगतो. बघा इथं ना एक नदी आहे, ही शिवनाथ नावाची नदी आहे. ही कोणती नदी आहे, शिवनाथ. या शिवनाथ नदीचा उगम जो आहे हा आहे गडचिरोलीला. म्हणून गडचिरोलीचा काही भाग जो आहे ना हा तुम्हाला काय दिसेल माहितीये का, महानदीच्या खोऱ्यात. मला ऑफलाईनला एका विद्यार्थ्यानं प्रश्न केला होता की सर महाराष्ट्र महानदीच्या खोऱ्यात आहे का, तर मी त्याला डिनाय केलं होतं. तर नंतर डिटेल मध्ये बघितलं तर शिवनाथ नावाची जी नदी आहे ही गडचिरोलीमध्ये तिला जाऊन तुम्हाला मिळताना दिसते. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवायचं ही नदी जी आहे ना या नदीची पूर आणण्याची फार मोठी काय आहे क्षमता आहे. आता बघा हिच्या उपनद्या हसदेव, मांड आणि इब. बघा हसदेव, मांड आणि इब या हिच्या उपनद्या आहेत वरच्या साईडच्या. शिवनाथ, हसदेव, मांड आणि काय इब. आणि खालच्या साईडनं आहे ते आहे जोंक, जोंक, त्यानंतर ओंग आणि तेल. म्हणजे काय असते की आगीत तेल ओत, आगीत तेल ओत म्हणजे आग काय होईल, महा होईल. समजलं का, कसं लक्षात ठेवायचं, आगीत म्हणजे ओंग, तेल आणि जोंक म्हणजे ओत. ठीक आहे. सो अशा प्रकारे आगीत तेल ओत, जोंक, ओंग, तेल. ठीक आहे. आणि मांड, हसदेव, इब. ठीक आहे. मग काय लक्षात ठेवायचं की आगीत तेल ओतलं, ठीक आहे, त्यामुळे काय होऊन राहिलं, त्यामुळे ठीक आहे लोक मांडी घालून म्हणजे काय म्हणतात, ठीक आहे, किंवा माडीवरचे, लक्षात ठेवा माडी म्हणजे समजतं ना, माडीवरचे लोक काय होते, हसत होते. ठीक आहे. आगीत तेल ओतलं
आग महा झाली त्यामुळे काय माडीवरचे जे लोक आहेत हे काय करत होते, भासत होते. अशा प्रकारे हे झालं महानदी. सो महानदीवर जर प्रश्न आले तर तुम्हाला इतके प्रश्न बघायला मिळतील. सो ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आजच्या या लेक्चर मध्ये आपण ब्रह्मपुत्रा, गोदावरी, कृष्णा आणि महानदी या नद्या शिकलोय. उद्याच्या लेक्चर मध्ये उर्वरित नद्या. आता उद्याचं लेक्चर लास्ट असेल नदी प्रणाली मधलं, कारण की उर्वरित नद्या आपण शिकणार आहे. हे लेक्चर कसं वाटलं हे जरूर कळवा आणि खाली कमेंट बॉक्स मध्ये नेक्स्ट सजेशन कोणता टॉपिक घेतला पाहिजे हे जरूर कळवा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.